नमस्कार. सतीश पाटील, समाधान कन्सल्टन्सी, मुंबई. आपल्याशी संवाद साधण्याचं कारण हे की 20 जुलैच्या न्यूजपेपरमध्ये एक न्यूज आली की गोल्ड मेडलिस्ट इलेक्ट्रिकल इंजिनियर उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी आत्महत्या केली. अति झालेलं आहे. हजारो न्यूज मी वाचलेल्या, पण त्यातलं त्या दिवशी मला वाटलं की नाही, हे काय बरोबर नाही आहे. गोल्ड मेडलिस्ट इलेक्ट्रिकल इंजिनियर असलेला मुलगा गव्हर्नमेंट जॉब मिळाला नाही म्हणून आत्महत्या करतो, हे कितपत योग्य आहे? म्हणजे त्याला शिक्षण शिकत असताना त्याला एक स्वप्न दिलेलं असेल की तू चांगले मार्क्स मिळव, गोल्ड मेडलिस्ट हो किंवा मेरिटमध्ये ये, गव्हर्नमेंट जॉब लागेल, हे होईल ते होईल. हे स्वप्न देणारे कोण आहेत? त्याचं स्वतःचं स्वप्न होतं की त्याला दुसऱ्यांनी स्वप्न दिलं होतं? आई वडिलांनी दिलं, शिक्षकांनी दिलं, समाजाने दिलं, की अजून कोणी दिलं, मीडियाने दिलं? स्वप्न पूर्ती जर नाही झाली तर त्याला पर्याय काय आहे? हा पर्यायच आपण दिलेला नाहीये असं निदर्शनास येतं. तर हे कितपत योग्य आहे? अशा हजारो लाखो घटना महाराष्ट्रामध्ये सुद्धा घडलेल्या आहेत. शेतकरी आत्महत्या वेगळा विषय आहे, पण विद्यार्थ्याविषयी आपण बोलतोय. पण का अपेक्षाभंग झाला की दुसरा मार्ग नाहीये का काही मुलांना? म्हणजे हे कुठंतरी त्या चक्रव्यूहामध्ये अडकतात, असं एक माझं मत आहे. नको ना, ते नाही मिळालं ठीक आहे, त्याच्यासारखे 10 ऑप्शन आहेत दुसरे. तेवढं मोठं पद नसेल, प्रतिष्ठा नसेल, पैसा नसेल, ऑप्शन नाही आहेत का? हा मोठा प्रश्न समाजापुढं आहे. आणि याचा आपण समाज म्हणून किंवा भारतीय नागरिक म्हणून किंवा पालक म्हणून, शिक्षक म्हणून विचार करणं गरजेचं आहे. मुलांना स्वप्न द्यायचे आणि ते त्यांनी जर पूर्ण नाही केलं तर त्यांच्यासमोर ऑप्शन आपण देत नाही, दुसरं ऑप्शन. आपण म्हणतो की नाही, तू झालाच पाहिजे, तू मोठा झालाच पाहिजे, तुला गव्हर्नमेंट जॉब लागलाच पाहिजे, तुला लागेल, लाखो रुपये पैसे खर्च करतो. कशावर खर्च करतो पैसे? स्वप्न जर पूर्ण नाही झालं तर त्याचा ऑप्शन दुसरा बंद होतो, इथंपर्यंत आपण त्याला अडकवतो. म्हणजे त्याचा पिंजरा, त्याचा जो पिंजरा आहे तो तयार कुणी केला? त्याने केला की आपण केला? आणि कशासाठी? आई वडिलांना किंवा शिक्षकांना किंवा समाजाला मिळतंय का याच्यामधनं? एवढी अति अपेक्षा कशासाठी? 10 पर्याय आहेत कमीत कमी. जर एखादी गोष्ट नाही मिळाली तर कमीत कमी 10 पर्याय आहेत. तसं बघायला गेलं तर 100 पर्याय आहेत, तुम्हाला काहीही करू शकता. आणि खरं शिक्षण म्हणजे काय? तुम्हाला स्वतःचं अन्न स्वतः कमवण्याची बुद्धी प्राप्त झाली पाहिजे, दॅट्स ऑल. आणि ते नैसर्गिक आहे. त्याला एवढा आटापिटा करायची गरज नाहीये. सर्वसामान्य माणूस काहीही काम केला तर त्याला 2 वेळची जी डाळ भात लागतो ते कमवू शकतो तो. एवढा प्रेशर कशासाठी? मग आपण प्रगती म्हणजे काय करतोय? शिक्षणामध्ये प्रगती, नोकरीमध्ये प्रगती, बिझनेसमध्ये प्रगती, श्रीमंती, हे ते काय आहे? हे एक चक्रव्यूह आहे. ह्याच्यामध्ये अडकून मुलांचाच नाही, बऱ्याचशा बाकीच्या लोकांचा सुद्धा, वरिष्ठ मंडळी जे कोणी सिनियर असतील ते सुद्धा अडकलेले आहेत वेगवेगळ्या अशा सर्कलमध्ये, चक्रव्यूहामध्ये. तर हे कितपत योग्य आहे? हे शिक्षण नावाचं हे चक्रव्यूह तयार झाले आणि त्यात मुलं सापडत आहेत. आणि शिक्षणाचं ऑलरेडी शिक्षणाचा बाजार झालेला आहे भारतामध्ये. बाजार. खरं शिक्षण राहिलेलंच नाहीये. मुलांना संघर्ष आयुष्यामध्ये करायचा असतो आणि संघर्षातून जीवन जगायचं असतं. आणि जी काय परिस्थिती येईल ते आनंदाने ॲक्सेप्ट करून पुढं जायचं असतं, हे शिकवलेलंच नाहीये. म्हणून मुलांना तो अपयश पचत नाही, आणि अपयश पचत नसल्यामुळं मग हे असं काहीतरी घडतं. मुलांना कम्फर्ट झोनमध्ये सगळं, बऱ्यापैकी मुलांना कम्फर्ट झोन मिळालेला आहे. सगळं रेडीमेड मिळालेलं आहे. हे क्लासेस आहे, पैसे आहे, कर्ज काढून हे काढून देतोय आपण. मुलांचं काय? मुलांना रेडीमेड मिळाल्यामुळं कुठंतरी ते सगळं हे झालेलं आहे. जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून जाऊ द्या मुलांना. कारण का ॲक्च्युअल परिस्थिती जर मुलांनी फेस नाही केली तर त्यांना त्याच्यातून मार्ग काढता येणार नाही. आणि 20-22 वर्षाची मुलं होईपर्यंत जर आपण त्यांना कम्फर्ट झोनमध्ये ठेवू, त्यांना स्वप्नाच्या दुनियेत ठेवू, तर 22व्या वर्षानंतर ते ॲक्च्युअल जीवनामध्ये ज्यावेळेस पदार्पण करतात, ग्रॅज्युएशन झाल्यावर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल किंवा आणखी काय असेल, किंवा 12वीच्या नंतर नीट वगैरे जे प्रकरण सध्या गाजतंय, काय 12 आणि 6 18, 12वीला मुलगा मुलगी 18 वर्षाचा होतात. 18व्या वर्षीपर्यंत त्यांना अपयश कसं पचवायचं हेच शिकवलेलं नाहीये. मग काय शिकवलं आपण? यश पचवायचं. कसलं यश आलं तुमचं, याला यश म्हणायचं? हा प्रश्न आहे. आणि पालकांनी, समाजाने, शिक्षकांनी सुद्धा हा विचार करावा. कॉम्पिटिशन
मध्ये जीवन जगणं कितपत योग्य आहे? किती कॉम्पिटिशन, कसलं कॉम्पिटिशन, काय करणार आहे, कोण कोणाच्या पुढं किती जाणार आहे? भारतातला प्रत्येक माणूस नंबर वनला असणार नाहीये, श्रीमंतीमध्ये, नोकरीमध्ये किंवा अजून कशामध्ये. कुणीतरी नंबर 2 असेल, 3 असेल, सगळा समाज आहे. असं नाही की प्रत्येकाने लीड करून फ्रंटलाच गेलं पाहिजे. किती दबाव आहे, याचा कुठंतरी विचार केला पाहिजे. आणि हे जे मुलांच्या आत्महत्या आहेत, हे कुठंतरी आपल्याला थांबवलं पाहिजे. मी म्हणणार नाही 100% थांबेल, पण 99.99% तर थांबायला काही हरकत नाही. मुलांना ॲक्सेप्ट करू द्या त्यांचं यश, अपयश जे काय मिळेल ते. पालकांनी सुद्धा सामंजस्याने घ्यावं, की जे काय मुलाला कष्ट केल्यानंतर, परीक्षा दिल्यानंतर जे मिळेल ते मिळेल. मुलगा फेल झाला, नो प्रॉब्लेम. पास झाला, नो प्रॉब्लेम. सिलेक्शन झाला, नो प्रॉब्लेम. तुमचंच मूल आहे ना. मुलांवर प्रेशर किती असावं? त्या मुलांच्या पाठीमागं समाजाचा, त्याच्यानंतर लोकांचा, आईवडिलांचा, घेतलेल्या कर्जाचा प्रेशर असल्यामुळं असं कुठंतरी घडत असावं. किंवा त्यांच्या मनाला वाटत असेल, मी स्वप्न बघितलंय, मी सांगितलंय आणि पूर्ण नाही झालं, आता मला तोंड दाखवायला जागा नाही. असं काहीतरी फालतू विचारसरणी म्हणता येईल याला. अरे बाबा, एक नाही तर तुला हजारो ऑप्शन आहेत दुसरे. जगाच्या पाठीवर तुम्ही काही करू शकता. हे कशासाठी? आणि मुलांना माझी कळकळीची विनंती आहे, की मुलांनी याचा अजिबात विचार करू नये. प्रयत्नपूर्वक तुम्ही कोणतीही परीक्षा द्या. पास झाला ठीक, नाहीतर दुसरे ऑप्शन्स आहेत. आनंदानं तुम्ही प्रयत्न करा. जिथं तुम्हाला करिअरमध्ये संधी मिळेल ती संधी घ्या तुम्ही आणि करिअर करा तुमचं. असा वेडेपणाचा विचार मुलांनी करू नये, ही माझी कळकळीची विनंती आहे. तुम्हाला 100 ऑप्शन्स आहेत तुमच्या करिअरमध्ये आणि तुम्हाला जगायचं आहे, तुम्हाला आनंदी व्हायचं आहे. तुमच्यासाठी जगा, लोकांसाठी नाही. तुम्ही सुखी असलात तर तुमचे घरचे सुखी असतील. तर तुम्हीच असं काहीतरी बरं वाईट विचार करत असाल तर कितपत योग्य आहे? आणि कसली नोकरी, कसलं करिअर, कसला पैसा, जर तुमचा जीवच सुखामध्ये नसेल तर काय उपयोगाचं आहे? आणि ह्या शिक्षणाचा जो बाजार झालेला आहे ना, त्याच्यावर प्रश्नचिन्ह मोठं आहे. आपण भारतामध्ये शिक्षणाचा बाजार केलेला आहे. क्लासेस, कोचिंग क्लासेस असेल, एक्स्ट्रा कोचिंग क्लासेस असेल, इंटिग्रेटेड स्कूल, कॉलेज, काय नाही ते केलेलं आहे. आणि त्यातून फक्त मुलांना चांगले मार्क्स मिळावे, बस तेवढंच ऑप्शन आहे. आणि नोकरीशिवाय दुसरा ऑप्शन नाही आहे का? आता आमच्याकडे बरेचसे मुलं येतात नोकरी मागायला, आहेत, पण सगळ्यांना नोकरी नाही मिळू शकणार. कुणाला उद्योगाचा ऑप्शन आहे, कुणाला शेतीचा आहे, कुणाला बाकीचे छंद आहेत, कुणाला खेळाचा आहे. बरेचसे 100 वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. पण गव्हर्नमेंट जॉब हा एक ऑप्शन नाही आहे, एकच ऑप्शन नाही आहे. किंवा उच्चपदीच गेलं पाहिजे हाच एक ऑप्शन नाही. किंवा इंजिनियरच झालं पाहिजे, डॉक्टरच झालं पाहिजे, हेच झालं पाहिजे. अरे तुम्हाला जगण्याची अक्कल आली म्हणजे बस तेवढं इनफ आहे. त्याच्यानंतर तुम्ही प्रयत्नपूर्वक जे कराल ते कराल, ते चांगलंच आहे. पण प्रेशर कशासाठी? प्रेशर नको आहे. आनंदी जीवन जगा, प्रामाणिकपणे अभ्यास करा, प्रामाणिकपणे प्रयत्न करा. जे मिळेल ते घ्या तुम्ही. जे मिळेल ते घ्या, ठीक आहे, इट्स ओके. वेगवेगळे नावं जर घेतलात तुम्ही, जेवढे मोठे लोक होऊन गेले त्या लोकांचं शिक्षण बघा, त्यांचं कार्य बघा, त्यांचं अपयश बघा. यशापेक्षा त्यांचे अपयश जास्त आहेत. शिवाजी महाराजांचं उदाहरण जर घेतलं, बाबासाहेब आंबेडकर आहेत, ज्योतिबा फुले आहेत, सध्या सिंधुताई सपकाळ आहेत. लाखो फेल्युअर्स त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले आहेत, पण आपण त्यांचं यशच बघतो. शिवाजी महाराजांचं यश, आंबेडकरांचं यश, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, सिंधुताई सपकाळ किती ग्रेट होती. आत्ताच रिसेंट उदाहरण घेतलं, बाबा आमटे आहेत. श्रीमंतामध्ये बरेचसे बिझनेसमन तुम्ही घेऊ शकता. त्यांचं यश बघतो आपण, अपयश बघत नाही. त्यांना झालेल्या वेदना नाही बघत आपण, ते नाही वाचत. ग्रेट, ते कसे ग्रेट झाले, मी पण ग्रेट. अरे असं नाही आहे. त्याच्या मागं त्यांनी आयुष्यामध्ये बरेचसे कष्ट सहन केलेले असतात, अपयश सहन केलेलं असतात. आणि अपयश पचवायला शिकणं म्हणजेच खरं शिक्षण आहे, असं आता मला नाविलाजानं बोलावं लागेल. तुम्हाला अपयश पचवता आलं पाहिजे. यश कुणीही पचवतं. आनंदी वातावरणात कुणीही राहू शकतं. ज्यावेळेस तुमच्यावर कठीण प्रसंग येतो त्यावेळेस तुम्ही स्टेबल राहणं, शांत राहणं, त्यातून मार्ग काढणं एवढंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. कारण जी काही थोतांड माजलेलं आहे, करिअर, सक्सेस, पैसा, प्रसिद्धी, रँक, गव्हर्नमेंट जॉब, टॉप लेवलला जायचं, मला ब्रँड व्हायचं आहे. कसला ब्रँड आहे? आनंदानं जगणं हाच खरा ब्रँड आहे. आनंदानं जगा. 2 वेळचं जेवण मिळणार नाही अशातली हे नाही, हा मोठा प्रश्न नाही. मिळणार, पण किती मोठी रेस करायची, काय करायची आणि कोण कोणाच्या किती पुढं जाणार आहे, हा प्रश्न आहे ना.
आपणच एकमेकाच्या पुढे जातोय आणि त्याला रेस करतोय आणि त्यामध्ये कितीतरी जीवाचा शेवट होतोय. कशासाठी? तर विद्यार्थ्यांना खास करून माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी प्रयत्न करावे. पण अपयश आलं म्हणून नाराज न होता त्यातून वेगळा मार्ग आणखीन काय आहे? आणखी ऑप्शन काय आहे का? दॅट्स ऑल. वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. नोकरी आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे, प्रायव्हेट जॉब आहे, आणखी कन्सल्टन्सी आहे, शेती आहे, उद्योग आहेत, छोटे उद्योग आहेत, मोठे उद्योग आहेत. आता टेक्नॉलॉजी सतत बदलते त्यामुळे उद्योगामध्ये पण सतत बदल होत आहेत. नोकऱ्यामध्ये बदल होत आहेत. एआय आल्यामुळं आणखी बरचसं बदल होतोय. तर हा बदल पचवता येणं गरजेचं आहे आपल्याला. दररोज होणारा बदल आपल्याला ॲक्सेप्ट करता आला पाहिजे की इट्स ओके. वेगानं बदल होतोय तर मला मान्य आहे. आणि त्या बदलाला सामोरं जाता आलं पाहिजे. आणि एवढंच माझी कळकळीची विनंती आहे की अपयश पचवायला शिका. पालकांना हीच विनंती आहे की त्यांनी आपल्या मुलांवर, पालकावर, विद्यार्थ्यावर, शिक्षकांना विनंती आहे की विद्यार्थ्यांवर एवढा दबाव नको की तू आलाच पाहिजे फर्स्ट, तुझं सिलेक्शन झालंच पाहिजे. अरे कशाचं झालं पाहिजे? एवढा दबाव कशासाठी? प्रयत्न कर. इट्स ओके. तुझं झालंच पाहिजे, तू होणारच. अरे कशाला एवढं? कुणीतरी पास होईल, कुणीतरी नापास होईल. ज्याचे जेवढे प्रयत्न आहेत त्याप्रमाणे यश मिळेल. समाजामध्ये सगळ्याच लोकांना माझी कळकळीची विनंती आहे की कोणाचंही मूल असो, आपलं असो किंवा दुसऱ्याचं असो, एवढा दबाव नकोय. प्रामाणिकपणे प्रयत्न करा, जे असेल ते ॲक्सेप्ट करा आणि पुढे जा. एवढाच माझा संदेश राहील. आणि सगळ्यात शेवटी एक वाक्य म्हणेल की अपयश पचवायला शिकणं म्हणजेच खरं शिक्षण आहे असं मला वाटतं. ही एक डेफिनेशन मी करू शकतो की आयुष्यामध्ये येणारे छोटे मोठे अपयश आहेत त्याला पचवायची ताकद निर्माण करा, तेच खरं शिक्षण आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.